कधीतरी असं होतं ना, आपण आरशासमोर उभे राहतो आणि समोर दिसणाऱ्या व्यक्तीला बघून प्रश्न पडतो की हा नक्की मीच आहे का? की हा तो माणूस आहे जो जगाला हवा तसा बनलाय? कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त भूमिका जगतोय. कोणाचा तरी मुलगा, कोणाची तरी मुलगी, कर्मचारी, मित्र. पण या सगळ्या भूमिकांच्या गर्दीत आपण स्वतःला कुठेतरी मागेच विसरून आलोय. आज आपण जगाबद्दल नाही तर आपल्या हरवलेल्या पत्त्याबद्दल बोलणार आहोत. आणि हे असं एका दिवसात घडत नाही. हे हळूहळू घडतं. जेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या आवडीचा बळी देतो, जेव्हा आपण फक्त कोणाला तरी दुखवायला नको म्हणून हो म्हणतो, तिथून आपला स्वतःपासूनचा दुरावा सुरू होतो. मग एक दिवस असा येतो की आपल्याला सगळं मिळालं असतं, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक विचित्र रिकामेपणा जाणवतो. हा रिकामेपणा म्हणजे तुमच्या आतल्या माणसाने मानलेली हाक असते, जो म्हणतोय मला शोध, मी हरवलोय. मग प्रश्न येतो की परत कसं जायचं? हा रस्ता बाहेरून नाही तर आतून जातो. याची सुरुवात होते नात्यांच्या फिल्टरेशन मधून. त्या माणसांपासून आणि त्या विचारांपासून लांब व्हा जे तुमच्या ऊर्जेला संपवतात. त्यानंतर येते शांततेची पायरी. आपण बाहेरचा गोंधळ इतका ऐकलाय की आपल्या मनाचा आवाज दाबला गेलाय. थोडा वेळ स्वतःला द्या. जसं आपण एखाद्या जुन्या मित्राला भेटायला जातो, तसंच स्वतःला भेटायला जा. स्वतःच्या चुकांना कवटाळा, कारण त्या चुकांमुळे तुम्ही आज इथवर पोहोचला आहात. त्यांना माफ करा आणि पुढे चला. लक्षात ठेवा, जगाला तुमची कितीही गरज असली तरी तुम्हाला तुमची गरज सगळ्यात जास्त आहे. जो स्वतःचा मित्र होऊ शकत नाही तो कोणाचाच मित्र होऊ शकत नाही. स्वतःकडे परत जाणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर स्वतःला समृद्ध करणं आहे. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची सोबत आवडायला लागेल, त्या दिवशी तुम्हाला जगाकडून मिळणाऱ्या मान्यतेची गरज उरणार नाही. आपण स्वतःला हरवलंय हे कसं ओळखायचं? जेव्हा तुम्हाला सतत थकवा जाणवतो, अगदी झोप पूर्ण होऊनही जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टीत रस उरत नाही, किंवा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमची चिडचिड होते. हा शरीराचा थकवा नाही, हा तुमच्या आत्म्याचा सिग्नल आहे की तुम्ही स्वतःपासून खूप लांब गेले आहात. विचार करा, त्या 10 वर्षाच्या मुलाचा किंवा मुलीचा, ज्याला काय बनवायचं होतं, जिला कशात आनंद मिळायचा. आपण मोठे होतो तसं त्या लहान मुलाला कुठेतरी कोंडून ठेवतो. स्वतःकडे परत जाण्याचा एक मार्ग म्हणजे त्या लहानपणीच्या छंदाला पुन्हा उजाळा देणे. मग ते चित्र काढणं असो, पावसात भिजणं असो, किंवा मनसोक्त गाणी गाणं असो. आपण तासनतास दुसऱ्यांचे आयुष्य स्क्रोल करण्यात घालवतो. दुसऱ्यांचं हायलाईट रील बघून आपण आपल्या आयुष्याचा तिरस्कार करू लागतो. स्वतःकडे परत जाण्यासाठी डिजिटल डिटॉक्स खूप गरजेचा आहे. जगाच्या नोटिफिकेशनपेक्षा स्वतःच्या मनाच्या नोटिफिकेशन वर लक्ष द्या. कधी कधी आपण स्वतःवर खूप रागवलेले असतो. मी हे का केलं? मी तिथे का गेलो? हा स्वतःबद्दलचा राग आपल्याला स्वतःकडे परत जाऊ देत नाही. स्वतःला माफ करायला शिका. तुम्ही माणूस आहात, चुका होणारच, पण त्या चुकांना पकडून ठेवण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं म्हणजे स्वतःकडे परतणं आहे. स्वतःकडे जाण्याच्या प्रवासात एका रात्रीत होत नाही. त्यासाठी छोटे बदल हवेत. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं जर्नल लिहा, डायरी रायटिंग. तुमच्या भावना कागदावर उतरवा. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला स्वतःचे विचार आरशासारखे स्वच्छ दिसू लागतात. लोक म्हणतात जग बदलायला निघालोय, पण खरी क्रांती तेव्हा होते जेव्हा माणूस स्वतःला शोधायला निघतो. कारण जगाला तुमची गरज तेव्हाच पडेल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या नजरेत उभे राहाल. आज हा व्हिडिओ संपल्यानंतर फक्त 5 मिनिटं डोळे मिटून स्वतःला विचारा, मी स्वतःसाठी शेवटीचं काय केलं होतं? आणि जे काही उत्तर येईल ते कमेंटमध्ये माझ्याशी नक्की शेअर करा. तुमची ही छोटीशी कमेंट आज कोणाला तरी हरवलेल्या व्यक्तीला स्वतःकडे परत जाण्याची हिंमत देऊ शकते. जर हा विचार तुमच्या काळजाला भिडला असेल तर या प्रवासात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या एका मित्राला शेअर करा ज्याला याची आज सगळ्यात जास्त गरज आहे. लक्षात ठेवा, पूर्ण जग जिंकूनही जर स्वतःला गमावलं असेल तर तुम्ही कधीच जिंकला नाहीत. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचा शोध सुरू ठेवा. धन्यवाद.